बातमी पुण्यातून पुण्याचे काँग्रेसचे नेते आबा बागुल यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेत। पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानी आबा बागुल यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल हे इच्छुक होते। तर काँग्रेस पक्षाने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानंतर आबा बागुल हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला नागपुरात पोहोचले। तर आबा बागुल यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आबा बागुल हे नागपुरात पोहोचलेत। आबा बागुल हे पुण्यामध्ये काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते, मात्र काँग्रेसनं रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानंतर आबा बागुल हे नाराज असल्याच्या चर्चा सुद्धा समोर आल्या होत्या। त्यानंतर आता आबा बागुल यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। त्यामुळे आता या भेटीनंतर आबा बागुल नेमकी काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। आबा बागुल हे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, आबा बागुल यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे, काय नेमकं कारण आहे भेटीचं? जगदीश, नक्कीच खरं तर आबा बागुल जे आहेत ते गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या विरोधामध्ये नाराज असल्याचं पाहायला मिळत होतं। आबा बागुल हे रवींद्र धंगेकरांना उमेदवारी मिळाल्यानंतर काँग्रेस भवनासमोर पुण्याच्या उपोषणाला आंदोलनाला देखील बसलेले जे ते पाहायला मिळालं होतं। खरं तर आबा बागुल आज नागपुरात जात सगळ्यांना काँग्रेसला महाविकास आघाडीला जो आहे तो मोठा धक्का पुण्यामध्ये दिलेला पाहायला मिळतोय। कदाचित आबा बागुल भाजपमध्ये पक्षप्रवेश देखील येत्या काही दिवसांमध्ये करू शकतात अशी शक्यता जी आहे ती विश्वसनीय सूत्रांनी वर्तवलेली आहे। आणि जर का असं झालं तर पुण्यामध्ये महाविकास आघाडीला जो आहे तो मोठा फटका बसू शकतो, कारण का आबा बागुल हे गेले अनेक वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होते, स्थायी समितीवरती होते, आणि ते जर का भाजपच्या कोट्यामध्ये गेले तर महाविकास आघाडीला आणि विशेषतः रवींद्र धंगेकर यांच्या लोकसभा उमेदवारीला आणि त्यांना खासदार होण्यासाठी जे काही मतदेखील लागणार आहे त्यामध्ये मोठा फटका जो आहे तो आबा बागुलांच्या भाजप प्रवेशानंतर जे ते होऊ शकतं। कारण का आबा बागुल यांचं दत्तवाडी असेल किंवा अनेक पुण्यातील पेठांमध्ये जे आहे ते मोठं मतदान आहे, आणि हे मतदान आबा बागुल भाजपकडे घेऊन जाऊ शकतात, आणि त्यामुळे मोठा फटका जो आहे तो महाविकास आघाडीला बसू शकतो। त्यामुळे आगामी काळामध्ये आबा बागुल नेमकी काय भूमिका घेत आहेत हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण आबा बागुल यांचे दोन चिरंजीव आहेत। त्या दोन चिरंजीवांचं राजकीय भविष्य जर आबा बागुल यांना लवकर सेट करायचं असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही, असं प्रकारचं जे आहे ते चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत होतं। त्यामुळे आबा बागुल यांची जी आज देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत बावनकुळे यांच्यासोबत जी भेट झालेली आहे त्या भेटीमधून आगामी काळामध्ये नेमकं काय पाहायला मिळतंय, आबा बागुल नेमके प्रवेश करतायत की केवळ ही भेटच राहते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल। जगदीश, दरम्यान रोहन, आधीच वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरल्यामुळे काँग्रेसचा विजय तितका सुकर असणार नाहीये, त्यामध्ये आता आबा बागुल हे मैदानात आल्यामुळे काँग्रेससाठी हा किती मोठा धोका असू शकतो? निश्चित जगदीश, हा खूप मोठा फटका जो आहे तो काँग्रेसला बसू शकतो, कारण का मतदानाची तारीख जशी जशी जवळ येते तसे तसे राजकीय समीकरण जे आहेत ते पुण्यातील बदलताना पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये जे ते मतदानाची धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल।